हॅलो. जर तुमचं वय 20 ते 25 असेल तर हा माझा मेसेज तुमच्यासाठी. स्टार्ट युजिंग मॉइश्चरायझर्स. मी जेव्हा माझं वय 20 ते 25 होतं, मॉइश्चरायझर्स अजिबात वापरले नाहीत. त्यामुळे मला ना फार फाईन लाईन्स वगैरे आले आहेत ॲज आय एज. आता मी सध्या जवळजवळ 40 या वयोगटात येईल एक 2-3 वर्षात. आणि आता मला हे रिअलाइज व्हायला लागलंय की जर मी मॉइश्चरायझर्स यूज केले असते तर हे फाईन लाईन्स वगैरे तेवढे दिसले नसते. आता मी प्रयत्न करणार आहे की हे फाईन लाईन्स मी जेवढं रिड्यूस करू शकेल तेवढं करेल, पण आय डोंट थिंक इट्स कम्प्लिटली रिव्हर्सिबल. फायनली एजिंग इज एजिंग, जे आहे ते राहील, पण मी तरी पण ट्राय करणार आहे. पण हा मेसेज मी स्पेसिफिकली सगळ्या यंग मुलींना देऊ इच्छिते की स्टार्ट युजिंग मॉइश्चरायझर्स अँड सनस्क्रीन ॲज सून एज पॉसिबल. आय नो 2025 मध्ये आपल्याकडे तेवढं बजेट नसतो, पण आय एम आस्किंग बेसिक मॉइश्चरायझर्स यूज करायला सांगते मी. जसे पॉन्ड्सचे मॉइश्चरायझर्स येतात, वॅसलीन, असे सगळे जे बेसिक अफोर्डेबल रेंज मधले जे मॉइश्चरायझर्स येतात ना, ते यूज करा तुम्ही. अँड जर सनस्क्रीन खूप असे एक्सपेन्सिव्ह वाटत असेल तर मे बी यू कॅन स्किप देम, बट मॉइश्चरायझर्स स्किप करू नका, इज माय रिक्वेस्ट. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी काय करतेय आजकाल, जस्ट टू ट्राय अँड मेक माय स्किन अ लिटल बिट बेटर. कारण खूप मला ड्रायनेस स्किनवर खूप जास्त आता नोटिसेबल दिसायला लागली आहे. सो व्हॉट आय डू, आय विल टेल यू. मी काय करते, मी बेसिकली दररोज विदाउट फेल मॉइश्चरायझर लावते. तर सध्या मी हा द डर्माकोचा हा मॉइश्चरायझर यूज करते. हा ऑइल फ्री डेली मॉइश्चरायझर आहे. ॲक्च्युली हा जेल बेस्ड आहे, त्यामुळे मला हा खूप आवडलेला आहे. ह्याच्या पहिले मी कधी असे प्रॉपर मॉइश्चरायझर्स यूज नाही केले. म्हणजे मी काय करायची, ॲलोवेरा जेल असते ना, ते वापरायची. पण आता मला असं वाटायला लागलंय की मी प्रॉपर मॉइश्चरायझर्स यूज करू. सो दिस इज द कन्सिस्टन्सी. तर हे ना मी दररोज करते. लाईक म्हणजे सध्या मी प्लॅन केलाय, बघूया. आणि मी तुम्हाला सगळी प्रोग्रेस पण दाखवेल. लाईक आय शो यू की हीच स्किन केअर रुटीन फॉलो करून काही मला बेनिफिट्स झाले की नाही झाले हे मी तुम्हाला नक्की दाखवेल. पण फॉर नाव आय एम जस्ट टेलिंग यू की मी ही मॉइश्चरायझर घेतली आहे नवीन, अँड आय थिंक इट विल वर्क. इट वर्क्स. लाईक आता सध्या जस्ट लावल्या पण मला इट फील्स गुड. इट डज नॉट फील स्टिकी. पहिले ना असे मॉइश्चरायझर्स नाही यायचे, पण आता एक अशी चांगली गोष्ट झाली की असे मॉइश्चरायझर्स येतात. जर असं मॉइश्चरायझर नाही तर ॲटलिस्ट म्हणजे ह्याच्या पहिले वेन आय वॉज नॉट युझिंग मॉइश्चरायझर, आय वॉज युझिंग दिस ॲलोवेरा जेल फ्रॉम ग्रीनवर्थ. सो यू कॅन यूज एनी ॲलोवेरा जेल, पण ॲटलिस्ट काहीतरी यूज करा, इज व्हॉट आय एम ट्राइंग टू से. ओके. अँड आफ्टर दॅट मी हे सनस्क्रीन लावते. डॉट अँड कीचं सनस्क्रीन आहे. यूज एनी सनस्क्रीन दॅट यू प्रेफर. माझं फक्त म्हणजे whatever सनस्क्रीन आय यूज और whatever प्रोडक्ट्स आय यूज, माझी बेसिक रिक्वायरमेंट हीच असते की ते असं चिपचिपीत नसायला हवे. सो दिस इज द कन्सिस्टन्सी. हे पण लावल्यावर एवढं चिपचिपीत वाटत नाही. अँड का असं चिपचिपीत नाही आवडत मला, इट इज बिकॉज ऑफ द ह्युमिडिटी. ओके. म्हणजे मी सध्या जे राहते ते आय स्टे इन अ ह्युमिड क्लायमेट. मी मुंबईला राहते, क्लोजर टू द सी. तो अशा क्लोजर टू द सी क्लायमेटमध्ये असे जे क्रीम्स असतात जे चिपचिपीतपणा देतात ते खूप इरिटेट करतात तुम्हाला. सो आय अवॉइड दॅट मोस्ट ऑफ द टाइम्स. सो तसे सनस्क्रीन पण मी अवॉइड करते, आणि हा सनस्क्रीन चांगला आहे. सो here I have applied the sunscreen also, and also neck and all विसरू नका तुम्ही. Okay. So this is my 2 cents when I'm aging. This is my 2 cents to all the young people to remember to buy and use the sunscreen and moisturizers. Okay, because जर तुम्ही आज ते नाही यूज केलं तर उद्या after few years you will start seeing the side effects of it. Okay, bye.